आणि आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विशाळगडाच्या पायथ्याशी पाहणी, हिंसाचार झालेल्या गजापूर गावातही अजितदादांकडून पाहणी। गजापूर हिंसाचाराविरोधामध्ये इंडिया आघाडी आणि शाहू प्रेमींच्या वतीने सद्भावना रॅलीचं आयोजन। रॅलीमध्ये शाहू महाराज, आमदार सतेज पाटील आणि इंडिया आघाडीमधील नेत्यांची उपस्थिती। दंगल थांबवता आली असती पण काहीच केलं नाही म्हणून दंगल घडली। गजापूर गावामधील राड्यावरून शाहू महाराज छत्रपती यांचा सरकारवर निशाणा। पवार नटसम्राट तर भुजबळ फिरत्या रंगमंचावरील कलाकार। संजय राऊतांचा मंत्री छगन भुजबळ यांना टोला। रंगरूप बदलून नाट्य निर्माण करण्यात भुजबळ माहीर असल्याची टीका। अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना पक्षात परत घेऊ नका, शरद पवार गटाच्या नेत्यांचा बैठकीमध्ये सूर। अजित पवार यांना सोबत घेतलाय तर आता साथ सोडणार नाही। साप्ताहिक विवेक मधील लेखावर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। एकत्र आलोय तर आता पुढे जायचं असल्याचंही विधान। अजित पवारांच्या उपस्थितीमधल्या पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवकांच्या बैठकीला विलास लांडे यांचीही उपस्थिती। माजी आमदार विलास लांडे शरद पवार गटामध्ये जाणार असल्याची चर्चा होती। अनिल देशमुखांच्या विरोधामध्ये त्यांच्याच कुटुंबातील उमेदवार देणार। अजित पवार गटाच्या धर्मराव बाबा अत्राम यांची माहिती। अजित पवार गट विदर्भामध्ये 15 ते 20 जागा लढवणार असाही दावा। मुंबईमध्ये उद्या काँग्रेसच्या 2 महत्त्वाच्या बैठका। विधान परिषद निवडणुकीमधील फुटीर आमदारांवर उद्याच कारवाई होण्याची शक्यता।